दर्शक हो नमस्कार. दर्शक हो, राजमुद्राच्या धर्ममुद्रा या विशेष सत्रामध्ये मी डॉक्टर सुजित येवलीकर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. दर्शक हो, आपण नेहमीच अनेक दिग्गजांना आपल्या स्टुडिओमध्ये बोलवत असतो आणि त्यांच्याशी विविध अशा विषयांवर चर्चा करत असतो. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत देवदत्त दशनाम संन्यासी असोसिएशनच्या माध्यमातून आपल्या धर्माचा प्रचार प्रसार सातत्याने करून सामाजिक उपक्रम राबवणारे व्यक्तिमत्व, देवदत्त दशनाम संन्यासी असोसिएशनचे अध्यक्ष, तसेच चोळाखा येथील मठाचे मठाधिपती, आध्यात्मिक अभ्यासक, विचारवंत, व्याख्याते, कीर्तनकार आणि गोस्वामी श्री संतोषपुरी महाराज, त्यांचं मी आज आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. महाराज नमस्कार. नमस्कार. तर स्टुडिओमध्ये बोलवण्याचं कारण हे आहे की कालच रामलल्ला येथील अयोध्येमधील रामलल्ला यांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हा सोहळा अतिशय दिमाखात पार पडला. आणि विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यामधून आपल्या या महाराजांना तिथं जाण्याची संधी मिळाली आणि स्वतः त्याचे ते साक्षीदार आहेत. आणि आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की आपला काय अनुभव होता तिथं गेल्यावर. सर्वप्रथम राजमुद्राच्या या चॅनलसाठी आणि टीमसाठी सर्वांसाठी सर्वांचं आभार व्यक्त करताना, कारण मला ह्या ठिकाणावरती संधी दिली आणि माझं मनोगत जाणून घेण्यासाठी मला इथं बोलावण्यात आलं. फार आनंद झाला. मी संतोषपुरी महाराज धर्माचं काम करत असताना बऱ्याच ठिकाणी आमचा जाण्याचा योग येतो, पण सध्या सकल भारतीयांच्या आस्थेचा विषय असलेला भगवान प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा हा सोहळा आणि त्यानिमित्ताने खरं तर अयोध्येला फक्त आणि फक्त निमंत्रितांनाच त्या ठिकाणावरती बोलवण्यात आलं होतं. पण आमच्या आखाडा परंपरेतल्या काही साधू महात्म्यांच्या संगतीमध्ये मला त्या ठिकाणावरती जाण्याचा योग आला. आणि विशेष म्हणजे माझाही त्या बाबतीत अट्टाहास होता की कुठल्या तरी आपल्या जिल्ह्यातनं कोणीतरी साधू तिथं गेला पाहिजे आणि आपल्याला त्या नयनरम्य सोहळ्याचं साक्षीदार होता आलं पाहिजे. फार आनंद वाटला आणि मी त्या ठिकाणावरती जाऊन त्या सोहळ्याचा साक्षी होऊ शकलो याचा फार मला म्हणजे हर्ष उल्हास माझ्या अंतःकरणात भरपूर आहे. आपण अयोध्येमध्ये किती तारखेला गेला होतात आणि प्रत्यक्ष जेव्हा तिथं गेला तर तिथली दिनचर्या कशी होती? खरं तर 17 जानेवारीलाच मी अयोध्येमध्ये गेलो आणि 20 तारखेपासनं ज्यांचे फक्त निमंत्रित आहेत त्यांनाच त्या ठिकाणावरती संधी होती. आणि मी 17 तारखेला गेलेला असल्यामुळं त्या ठिकाणावरती माझी व्यवस्था चांगल्या पद्धतीनं झाली. आणि विशेष म्हणजे दिनचर्येचा तर 17 तारखेपासनं एका दिवशी मूर्तीची नगर प्रदक्षिणा, त्यानंतर एका दिवशी मूर्तीचं पूजन, त्यानंतर मूर्तीचं शुद्धीकरण आणि एका दिवशी सर्व गंगांच्या जलाचं स्नान, हे अशा पद्धतीचे एक दिवस प्रतिदिन कार्यक्रम त्या ठिकाणावरती झाले. एक दिवस मंदिरातली प्राणप्रतिष्ठेचा सोहळा, त्याच्या अगोदर एक दिवस त्या ठिकाणावरती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तिथं प्रतिष्ठापना करण्यात आली. आणि 22 जानेवारीला सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि योगी आदित्यनाथ, मोहनरावजी भागवत आणि उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने त्या ठिकाणावरती त्या मूर्तीमध्ये चैतन्य म्हणजे प्राणप्रतिष्ठा अशा पद्धतीची करण्यात आली होती. राम मंदिराच्या बाबतीमध्ये काही शंकराचार्यांनी भूमिका घेतली की बाबा अर्धवट स्वरूपातील मंदिर असताना प्राणप्रतिष्ठा करणे योग्य आहे का नाही. त्यांनी काही तात्विक गोष्टी सांगितल्या, धर्मशास्त्रानुसार त्यांची मांडणी होती आणि तरीही हा कार्यक्रम झाला. तर यावर आपण एक साधू संत म्हणून काय सांगू शकता? निश्चितच शंकराचार्यांचं मत जे होतं ते योग्यच आहे. आणि त्या ठिकाणावरती त्यांनी जे सांगितलं की बाबा अर्धवट मंदिर आहे आणि मंदिरावरती आम्ही कशा पद्धतीनं तिथं जाऊ, कशा पद्धतीनं प्राणप्रतिष्ठा होऊ शकते, तर त्यांच्या पद्धतीनं त्यांनी योग्य मत व्यक्त केलं. पण जे हे मंदिराचं कार्य ज्या वेळेपासून सुरू झालं आणि पुढं पाहता सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा तो संकल्पच होता आणि सकल भारतीयांचा तो संकल्पच बनला होता का 22 जानेवारीला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व्हावी, जेणेकरून सगळ्यांच्या आस्थेचा जो विषय आहे फार दिवसांपासून प्रलंबित होता. आणि कधी एकदा भगवान रामचंद्र त्या ठिकाणावरती प्रतिष्ठित होतील आणि कधी आम्हाला त्या ठिकाणी दर्शनासाठी लवकरात लवकर ते उपलब्ध म्हणजे दर्शनासाठी आम्ही जाऊ शकू, या गोष्टीची सर्वांना आस होती. आणि आस्थेचा विषय असल्यामुळं
मंदिर व्यवस्थापनाने श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या या न्यासाने त्या ठिकाणी 22 जानेवारीला तो कार्यक्रम ठेवला आणि प्रधानमंत्र्यांच्या, मुख्यमंत्र्यांच्या, राज्यपालांच्या आणि उपस्थितांच्या माध्यमातून त्या ठिकाणी तो सोहळा साजरा झाला. अनेक राज्यांमध्ये मोठे मोठे जुने मंदिर आहेत आणि प्राचीन काळापासून आहेत. नवीन मंदिर श्रीरामांचं आता झालेलं आहे अयोध्येमध्ये. तर कुठल्याही पक्षाकडून कुठल्याही देवस्थानाचं राजकारण होताना दिसत नाही आहे. तर आपण प्रत्यक्षदर्शी आहात, आपण अयोध्येमध्ये सुमारे आठवडाभर होतात. तर आपल्याला असं काही वाटलं का की केंद्र शासन, केंद्र सरकार या राम मंदिराच्या आडून राजकारण करत आहे असं आपल्याला जाणवलं का? काय आहे का, राम मंदिराचा प्रश्न देशातल्या इतर मंदिरांपेक्षा समाजाच्या आणि हिंदू धर्मीयांच्या आस्थेचा विषय इतका प्रखरतेनं का झाला आणि त्यात राजकारणाचा विषय मुळात येत नाही. कारण हा संघर्ष मागील 500 जेव्हा बाबराने हिंदूंची मंदिरं पाडायला सुरुवात केली आणि राम मंदिराचं त्या ठिकाणी उद्ध्वंस करण्यात आला आणि त्यावरती बाबराने मस्जिद बांधली, त्यावेळेपासून हा संघर्ष सुरू झालेला आहे. अनेक राजा महाराजांनी, अनेक लोकांनी त्या ठिकाणावरती त्या मंदिराला पुनरुद्धारित, जीर्णोद्धार करण्यासाठी किंबहुना पुनर्बांधणीसाठी प्रयत्न केले, पण बऱ्याचशा लोकांना आजपर्यंत ते अपयश आलं. पण मुळात काय आहे, बाबराने आपल्याला थोडंसं पाठीमागं जावं लागेल. बाबराने ज्या वेळेला मस्जिद पाडली, ते मंदिर पाडलं रामललांचं आणि मस्जिद बांधली, ही बाबराने मुस्लिमांच्या प्रार्थनेसाठी किंवा त्याच्या ईश्वराच्या, अल्लाहच्या प्रार्थनेसाठी ती बांधली नाही. फक्त आणि फक्त या देशातल्या हिंदूंवरती आमचं राज्य आहे आणि हिंदूंना कशा पद्धतीनं अपमानित केलं पाहिजे ही त्याची भूमिका होती. आणि अपमानाचं प्रतीक म्हणून हिंदूंच्या आस्थेच्या मंदिराचा विध्वंस करायचा आणि त्यावरती आपल्या विजेतेपणाचं किंबहुना हिंदूंच्या अपमानाचं प्रतीक उभं करायचं, या हेतूनं ती मस्जिद उभी केलेली होती. आणि त्यामुळं समाजामध्ये संघर्ष उभा राहिला होता की आम्हा हिंदूंच्या अपमानाचं प्रतीक आहे आणि आम्ही हे कसं सहन करावं. हे फार वर्षांपासून चालत आलं. पण योगायोगाने विश्व हिंदू परिषद असेल, RSS असू द्या किंबहुना बजरंग दल असेल, ह्या हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून का होईना पण हा संघर्ष कुठंतरी पुनश्च एकदा लालकृष्ण अडवाणींच्या रथयात्रेच्या माध्यमातून असेल तो उभा राहिला. आणि उभा राहिल्याच्या नंतर आजता काय चालत आलेला हा संघर्ष एक वेळ का होईना प्रशासनाच्या, कोर्टाच्या माध्यमातून हा प्रश्न मिटला आणि हिंदूंना हिंदूंचं आस्थेचं ठिकाण परत मिळालं. आणि निश्चितच या पद्धतीनं प्रभू रामचंद्रांचं त्यावरती त्यांची स्थापना झाली. पण विषय येतो राजकारणाचा. ज्या पद्धतीनं आपण अगोदरही प्रश्नामध्ये एक आपल्याला थोडंसं बोलताना घेता येईल की शंकराचार्यांनी सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला की अर्धवट मंदिराची घाई गडबड कशासाठी. तर मीडियावाल्यांनी बऱ्याच वेळा त्या प्रश्नाला पुनरुच्चारित केलं की भाजप सरकार हे राजकारणासाठी करतंय का. तर फक्त आणि फक्त आपल्याला राजकारण म्हणता येणार नाही. कारण हा राम मंदिराचा जो प्रश्न आहे, मोदी सरकारने संकल्पच केला होता त्या पद्धतीचा की 22 जानेवारीपर्यंत 2024ला आपण मंदिराला पूर्ण करू. किंबहुना नाही जरी पूर्ण झालं तरी आपल्याला त्या ठिकाणावरती मोदी सरकारचा हा संकल्पच होता की ही दुसरी टर्म आपली संपायच्या अगोदर आपल्याला रामललांची प्रतिष्ठापना त्यावरती करायची आहे. आणि एकदा एखाद्यानं जर संकल्प केलेला असेल तर मला वाटतं मनुष्य वेळ काळ त्या ठिकाणी पाहत नसतो आणि संकल्पाला त्या ठिकाणी माणूस पूर्ण करत असतो. आणि विषय आहे मंदिराच्या अर्धवट जे वाटतं की मंदिराचं शिखर झालं नाही. तर कसं आहे, काही लोकांनी अशा पद्धतीचंही त्या ठिकाणी लॉजिक वापरलं की शंकराचार्य जरी आपल्या आपल्या मताला योग्य असतील, त्यांच्या ठिकाणी ते योग्य मत व्यक्त करत असतील, तरीही जेव्हा आम्ही जन्मलो होतो त्यावेळेला आमच्या डोक्यावरती शिखा नव्हती. पण जसे आम्ही हळूहळू मोठे होत गेलो तशी तशी आमच्या मस्तकावरती शिखा वाढत गेली आणि त्यावेळेला आम्ही म्हणजे पूर्णत्वाला गेलो. हिंदूंमध्ये शिखेला फार महत्त्व आहे. आणि मग तसं आत्ता प्रभू रामचंद्रांची प्रतिष्ठापना झाली, शिखरही हळूहळू होत जाईल, त्यात काही तितकं वावगं वाटायसारखं नाही. आणि शंकराचार्य देखील निश्चितच त्या ठिकाणावरती येतील. फक्त ते परंपरा आणि काही गोष्टी मर्यादेच्या असल्या कारणामुळं प्रत्येकाला त्या गोष्टीला थोडंसं नाकारावं लागतं. पण शंकराचार्यांचा सरळ विरोध कुठल्याही शंकराचार्यांचा मोदींना किंवा त्यांच्या प्रशासनाला नव्हता. फक्त ते विधिवत कार्यांसाठी ते बोलत होते. गोविंद देवगिरी महाराज यांनी आपल्या संबोधनामध्ये
नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत केली आणि त्यानंतर त्यांनी समर्थ रामदास स्वामी जी आहेत, ते शिवाजी महाराजांचे गुरु आहेत, हे देखील त्यांनी तिथं शब्द वापरले. यापूर्वी भगतसिंग कोश्यारी यांनी पण असे शब्द वापरले होते आणि पूर्ण महाराष्ट्रात आंदोलनं पेटली होती. प्रत्येक ठिकाणी शिवप्रेमींनी त्यांचा निषेधही केला होता. तर काल परत त्या कार्यक्रमामध्ये शिवाजी महाराजांच्या बाबतीत असं घडलं, तर याबद्दल आपण काय बोलता? हा मुद्दा खरोखरच महाराष्ट्रामध्ये कळीचा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण. तर एका ठिकाणी शास्त्रही सांगतं आणि इतिहासकार पण सांगतात आणि प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट खरी आहे की व्यक्तीची पहिली गुरु ही त्या व्यक्तीची आई असते आणि त्या हेतूने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या गुरु ह्या राजमाता जिजाऊच आहेत. जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना पूर्ण अशा पद्धतीचं शिकवण दिलं. आता पार्श्वभूमी आहे आध्यात्मिक गुरूंची. तर समर्थ रामदास हे त्या काळातील संत महात्मे म्हणून हिंदू धर्मामध्ये फार प्रतिष्ठित आणि सन्माननीय संत, पूजनीय म्हणून त्या ठिकाणी गणल्या जातात. छत्रपती शिवाजी महाराजांची आणि रामदासांची भेट झाली नाही, किंबहुना रामदास स्वामी हे गुरु नव्हते, असे बऱ्याच इतिहासकारांनी बऱ्याच त्यांच्या पुराव्यानिशी त्यांनी ते सिद्ध करून दिलंय. पण मला वाटतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे समकालीन असलेले किंबहुना त्यांच्या वेळी जगद्गुरू तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवरायांना कीर्तनांच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं, आध्यात्मिक वसा चांगल्या पद्धतीनं समजून दिला आणि महाराष्ट्रातल्या एका राजपुरुषाला किंबहुना एका वीरपुरुषाला एका संतानं दिलेला उपदेश, भक्तिशक्तीचा जो काही संगम आहे, जगद्गुरू तुकोबारायांच्या माध्यमातून तो लाभला. गोविंद देवगिरींनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना किंवा पंतप्रधान मोदींची तुलना ही छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केली. आता ती त्यांनी कुठल्या पद्धतीनं कुठल्या हेतूनं केली हे आपल्याला निश्चित सांगता येणार नाही. पण भावनेच्या भरात आणि आजपर्यंत जे राजे महाराजे या राम मंदिराच्या प्रतिष्ठेसाठी झगडलेत, त्यांना बऱ्याच पद्धतीनं कसंही का होईना नियतीनं ते अपयश आलं. पण आत्ता भारताचा राजा हा त्या ठिकाणी राष्ट्रपती, त्यांच्यानंतर प्रधानमंत्री हा गणला जातो सर्व नियोजित कारभारी म्हणून. आणि पंतप्रधान मोदींच्या या प्रयत्नांना यश आलं आणि यश आलं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये धर्माची देखील त्या ठिकाणी प्रतिष्ठापना होती. शिवराय हे सर्व धर्मांना आदर देणारे राजे होते, पण तरीही छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाच्या सुद्धा मर्यादा बऱ्याचशा राखल्या. हिंदुत्वाला सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी रक्षण दिलं आणि मला वाटतं साधू संतांना रक्षण दिलं. समाजाला त्यांनी चांगल्या पद्धतीनं कुठल्याही धर्मामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना एका ठिकाणी वामनदादा कर्डक म्हणतात, बांधत होता मस्जिद येथे अन तेथे मंदिरं, अशा शिवाच्या चरणावरती सदैव झुकतं शिर. म्हणजे सर्व लोकांना तर ते घेऊन चालणारे होते, पण ते हिंदुत्वाला सुद्धा सोबत घेऊन चालणारे होते. त्यांचा हिंदुत्वाचा दृष्टिकोन त्यांच्या पद्धतीनं तो होता. जगद्गुरू तुकाराम महाराजांना गुरु म्हणून लेखण्यासाठी खरं तर आम्हा सर्वांनाच ती आमची नैतिक जबाबदारी आहे का छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु हे संतश्रेष्ठ तुकोबाराया आहेत आणि ते यावत चंद्र दिवाकर जोपर्यंत सूर्यशशी आसमंतात आहे, ही गोष्ट खरी आहे. कारण शिवरायांना उपदेश जगद्गुरू तुकोबारायांनी त्या काळात दिला, परिस्थितीचं भान दिलं, योग्यतेची जाण दिली. भावनेच्या भरात किंबहुना मला माहिती नाही त्यांना माहीत असावं की नसावं, पण गोविंद देवगिरींनी रामदास स्वामींना गुरु सांगितलं. एक संत म्हणून गुरु म्हणून उपाधी, आता आमचे अनुग्रहित शिष्य फार थोडे असतात, पण समाज आम्हाला गुरु म्हणून मानतो. आम्ही समाजाचे सगळ्या गुरु नाही, पण तरीही बराच समाजातले बरेच घटक आम्हाला गुरु म्हणून मानतात. तत्कालीन त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी यत्किंचित रामदास स्वामींना गुरुतुल्य आपल्या मानलं जरी असलं, कारण राजे महाराजे हे प्रत्येक साधू संतांना आपलं गुरुत्व त्या ठिकाणी मानत होते, प्रत्येकाकडनं काही ना काही घेण्याचा त्यांचा तो गुणधर्म होता. पण जगद्गुरू तुकोबाराय हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहेत. कदाचित गोविंद देवगिरी यांना ते माहीत असावं नसावं, किंबहुना जे आहे ते आम्हाला त्या गोष्टीला आनंद झाला. त्या सोहळ्यामध्ये आम्हा सर्वांच्या किंबहुना महाराष्ट्रातनं जी व्यक्ती त्या ठिकाणावरती कार्यक्रमाला गेले, प्रत्येकाच्या डोळ्यात एका शब्दावरती पाणी आलं की बाबा, महाराष्ट्र या समग्र आजपर्यंतच्या परंपरेमध्ये
धर्माच्या रक्षणासाठी किंबहुना मर्यादेच्या पालनासाठी एखादा राजा जर शोभत असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वरूपामध्ये शोभतो. हे ज्या वेळेला आम्ही ऐकलं त्यावेळेला आमच्या डोळ्यात खरोखरच पाणी आलं. आणि प्रधानमंत्री मोदींचं नाव घेतलं. आता त्यांचा हेतू मला माहीत नाही, पण एक हेतू असाही असू शकतो की देशाला दिशा देणारे त्या काळातले छत्रपती शिवाजी महाराज हे राजेच होते. आजही आपण भौतिक स्वरूपानं पाहिलं तर मोदी हे या देशाचे राजेच आहेत. आणि त्या पद्धतीनं मोदी आत्ता त्या परंपरेला जोपासतात किंबहुना छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं आदर्श मानतात. आणि एक प्रकारे मोदीजी ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रात आले त्या वेळेला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून वंदन करूनच आपल्या कामाला त्या ठिकाणी प्रारंभ केला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा घेऊन चालतात किंबहुना ते धार्मिक पद्धतीनं त्यांनी आपला डोळसपणा त्या ठिकाणावरती दाखवला. आणि गोविंद देवगिरींनी आता राहिली जबाबदारी आम्हा लोकांची की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण, प्रश्न इथे येतो. तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आज अखंड महाराष्ट्रामध्ये हजारो कीर्तनकार कीर्तन करत फिरतात, धर्माचार्य फिरतात. आणि सगळ्यात मोठं छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण हे शोधण्यामधलं जर अपयश असेल तर मला वाटते महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांचं आहे. कारण महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांनी फक्त आणि फक्त प्रसिद्धीसाठी कीर्तनं करण्यापेक्षा खरोखरच आमच्या या समाजातला जो हा वितंडवाद आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण, समर्थ रामदास का जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराया, मला वाटतं समन्वयानं जर या देशातल्या कीर्तनकारांनी समन्वयानं जर हा प्रश्न खरोखरच आपल्या इच्छेनं जर तो त्यांनी मिटवण्याचा प्रयत्न केला तर निश्चित पद्धतीनं हा वाद मिटेल. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराया होते हे चांगल्या पद्धतीनं सर्वांना डोळस पद्धतीनं सर्वांच्या साक्षीला येईल. त्यामुळं हे गोविंद देवगिरी यांचं अपयश नाही, हे कुठल्या व्यवस्थेचं अपयश नाही, हे महाराष्ट्रातल्या म्हणजे आत्ताच्या काळामध्ये समाजाचं जे काम करतो म्हणून वल्गना करतात किंबहुना समाजामध्ये धर्मामध्ये आम्ही काम करतो म्हणून शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जे लोक काम करतात त्यांना खरं तर या गोष्टीची थोडीशी एक प्रकारे लाज वाटायलाच पाहिजे की आपण आजपर्यंत महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरूंचं आपण अस्तित्व सिद्ध करू शकलो नाही, तर आपण देशामध्ये काय त्याच्यावरती आपण प्रूव्ह करणार आहोत. पाठीमागे रविशंकरांनी एक व्हिडिओ व्हायरल केला होता की शिवाजी महाराज थकून गेले होते, त्यांनी राज्याची किल्ली रामदासांकडे दिली. हे काय, हे प्रसंग अनैतिहासिक आहेत. आम्हाला जेव्हा आम्ही कीर्तनामध्ये बोलत असतो, कथेमध्ये बोलत असतो, त्यावेळेला आम्ही काही गोष्टी ह्या फक्त उदाहरण आणि दृष्टांत समोरच्याला काहीतरी समजून सांगण्यासाठी काहीही देत असतो. त्याला काही कुठला पुरावा आणि संदर्भ नसतो. त्या पद्धतीनं कदाचित गोविंद देवगिरी बोलले जरी असतील, त्याला काही संदर्भ आणि पुरावा जरी नसेल तरी ते भावनेच्या ओघात बोलून गेले. पण महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांची, महाराष्ट्रातल्या समाजकार्य करणाऱ्या लोकांची ही नैतिक जबाबदारी आहे. आणि ते खरं तर गोविंद देवगिरींच्या स्वरूपामध्ये समाजात चॅलेंज गेलं पुन्हा का छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नेमके कोण. 21व्या शतकात सुद्धा इतक्या प्रसिद्धीच्या ओघात, इतक्या विज्ञानाच्या युगामध्ये जर तुम्हाला कळत नसेल तर मग कळणार नेमकं कधी, हा प्रश्नही त्या ठिकाणावरती उपस्थित होतो. ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी नैतिकतेनं ती जबाबदारी पार पाडावी. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण असो, समर्थ रामदास असतील किंवा जे संत आहेत ते संत आहेतच, त्यांना आपण नाही नाकारू शकत नाही. पण जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहेत. आणि ते प्रत्येकानं आपल्या बोलण्यातून, वक्तव्यातून, कथेतून, कीर्तनातून कशानंही सांगितलं पाहिजे, ही आपली नैतिक जिम्मेदारी आहे. दर्शक हो, मागे हा वाद पेटला होता त्यावेळेस काही सामाजिक संघटना कोर्टामध्ये गेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये कोर्टामध्ये सुनावणी झाली. सुनावणीमध्ये पण हे सिद्ध झालं की जगद्गुरु तुकोबाराय हेच छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते, आहेत आणि राहतील. तरी पण महाराज जसं म्हणतात त्या पद्धतीनं त्यांचं प्रबोधन होणं गरजेचं आहे. आणि त्यांच्याकडे जे काही साहित्य उपलब्ध होतं त्यांच्या लहानपणी, ते साहित्य त्यांच्या वाचनात येतं आणि वाचनात आल्यानंतर त्यांच्याकडून ते सांगण्यातसुद्धा येतं. मध्येच सोलापूरच्या एका कार्यक्रमामध्ये, कोल्हापूरच्या एका कार्यक्रमात रविशंकरजी आले होते आणि त्यांनी सांगितलं की माझ्याकडे जे उपलब्ध पुरावे होते त्या आधारावर मी ते स्टेटमेंट दिलं. परंतु काही पुरोगामी संघटनांनी जेव्हा त्यांना संदर्भ दिले त्यावेळेस त्यांनी जिजामातेला त्यांचा गुरु मान्य केला आणि त्यांनी नंतर माफी देखील मागितली. हा इतिहास आहे. एक महत्त्वाचा प्रश्न तयार होतो की राम मंदिर असेल किंवा बाबरी मस्जिद असेल, वेळोवेळी मागील 35-40 वर्षापासून यावर चर्चा घडविली जाते, घडून आणली जाते. बऱ्याच वेळा दंगली देखील होतात, अनेक लोक मृत्युमुखी पडतात, बरेच लोक यामध्ये अनाथ देखील होतात, कुटुंब
त्यांचं उद्ध्वस्त होतं. तर जे प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत, दोन्ही तिन्ही चारी जे काही पक्ष आहेत, राज्यातील असतील देशातील असतील, हे सगळे पक्ष या धार्मिक स्थळांचा स्वतःसाठी फायदा करून घेतात का? आपल्याला काय वाटतं? राम मंदिर आणि बाबरी मस्जिद हा मुद्दा म्हणजे मुळात राजकारणाचा मुद्दा नाही. हा मुद्दा आहे हिंदूंच्या आस्थेचा. आणि विशेष म्हणजे हा मुद्दा राजकारण जर करायचं असतं तर सत्ता मिळाल्याच्या नंतर माणसं मुद्द्यांना विसरून जातात. बरेचसे मुद्दे आपण आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे, तर या मुद्द्याला प्रत्येक सत्ताधारी विरोधी पक्षात असताना म्हणतो की आम्ही सत्तेत आल्याच्या नंतर देऊ, आम्ही सत्तेत आल्याच्या नंतर देऊ, आणि सत्तेत आल्याच्या नंतर त्यांना त्या गोष्टीचा विसर पडतो. मग ते कुठल्याही आरक्षणाचा असो, फक्त मराठा आरक्षण कशाला, कुठल्याही आरक्षणाचा मुद्दा असो, विरोधी पक्ष म्हणतो आम्ही सत्तेत आल्याच्या नंतर हा तुम्हाला मुद्दा आम्ही सोडून देऊ, आणि सत्तेत आल्याच्या नंतर त्यांना त्या गोष्टीचा विसर पडतो. पण ह्यांचं तसं झालं नाही. भारतीय जनता पार्टी असेल किंबहुना विश्व हिंदू परिषद, हे ज्या संघटना आहेत तत्सम, यांनी ज्या वेळेला मुद्दा उपस्थित केला त्यावेळपासून ते आजपर्यंत त्यांचा मुद्दा एकच आहे की अगोदर राम मंदिर झालं पाहिजे. आणि त्यांनी लोकांना हा शब्द दिला होता. म्हणजे एखादा पक्ष शब्दाशी प्रामाणिक किती असावा हे जर आपल्याला घ्यायचं असेल तर हे भारतीय जनता पार्टीकडनं घेतलं पाहिजे. त्यांनी एका मुद्द्यावरती विशेष करून निवडणुका लढवल्या, सत्ता त्यांची असो किंबहुना नसो, पण राम मंदिर झालं पाहिजे ही त्यांची पार्श्वभूमी होती. दुसरं, राजकारण, समाजात बरेचसे प्रश्न आहेत आज. बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी, होणाऱ्या दंगली, समाजामध्ये व्यसनाधीनता, म्हणजे ह्या ज्या विकासाचे मुद्दे. तर महाराष्ट्र असो, देश असो, जग असो, भक्ती, ईश्वराचं चिंतन, ईश्वराच्या प्रती आस्था, हा भक्तीचा, हा आस्थेचा विषय आहे. याची तुलना तुम्ही विकास कामांच्या मुद्द्यांकडे करू शकत नाही. विकासाचे मुद्दे हे वेगळे आणि आस्थेचे मुद्दे हे वेगळे. हिंदूंच्या आस्थेचा प्रश्न आहे राम मंदिर म्हणजे. आणि भारतातल्या मुस्लिमांना वावगं वाटण्यासारखं किंबहुना गैर वाटण्यासारखं त्यात काहीच नाही. कारण बाबर जो होता, इथले मुस्लिम हे भारतातल्या लोकांशी एक संलग्नतेनं वागणारे मुस्लिम आहेत. मुस्लिमांना या मुद्द्याचं वावगं वाटण्यासारखं काही नाही. कारण बाबराने हिंदूंना अपमानित करण्यासाठी ते उभी केलेली मशीद होती, आणि अपमानित करण्यासाठी उभी केलेली असल्या कारणानं हिंदूंनी आपल्या स्वाभिमानाचं रक्षण केलं. आणि नैतिकतेनं ही प्रत्येकाची जिम्मेदारी आहे की आपल्या स्वाभिमानाला जर कोणी हात घालत असेल तर त्याचे हात नक्कीच या राष्ट्रामध्ये छाटले जातात. आणि हिंदूंची ही आपल्या सर्वच राजा महापुरुषांची परंपरा आहे. त्यामुळं बाबरी मस्जिद हा मुद्दा मुस्लिमांसाठी काही असा गैर नाही. आणि हिंदूंनी मुद्दाम आपली सत्ता आली म्हणून आपण त्या बाबरी मशिदीला पाडलं आणि मग आपण आता मुस्लिमांना दाबू पाहतोय का, त्यांना आपल्या म्हणजे काय म्हणतात दडपणाखाली ठेवू पाहतोय का, अशातला कशाही मुद्दा नाही. हिंदूंनी फक्त आपल्या स्वाभिमानाच्या रक्षणासाठी, आणि हा एक मुद्दा नाही, भविष्यात आणखी 2-3 मुद्दे उपस्थित राहणार आहेत. कारण विश्व हिंदू परिषद असेल किंवा तत्सम संघटनांचे कट्टर जे आमचे हिंदुत्वादी बंधू आहेत, त्यांनी एक प्रश्न, एक म्हणच उपस्थित केली, अयोध्या तो सिर्फ झाकी है, काशी मथुरा बाकी है. हा जो मुद्दा आहे तर सगळ्यांना वाटत असेल की नाही इतक्यावर हा मुद्दा थांबणार आहे, तर नाही. समाज गैरसमजात राहू नये. अयोध्येमध्ये जे राम मंदिर झालं त्याच पद्धतीची तुम्ही जाऊन स्वतः आपणही पाहू शकतो. मथुरेमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या जन्मभूमीवरती मशीद मोठी बांधलेली आहे. तर त्याही ठिकाणावरती भविष्यात वाद उत्पन्न होण्याचे संकेत आहेत. आणि काशीमध्ये सुद्धा आता आपण पाहतोय मीडियामध्ये ज्ञानवापी मशिदीचं जे आहे तिथे अवशेष हिंदूंच्या मंदिराचे सापडतात, आणि वास्तव्याला अस्तित्वात तिथं मशीद आहे. तर हे फक्त आणि फक्त त्या काळामध्ये हिंदूंना अपमानित करण्यासाठी उभी केलेली प्रतीकं आहेत. ही मुस्लिमांच्या प्रार्थनेसाठी नाही किंबहुना अल्लाहच्या नमाजसाठी नाहीत. आणि जगातल्या कुठल्याही धर्माचा ईश्वर आराध्य ही ती प्रार्थना कधीही स्वीकार करणार नाही जे की दुसऱ्याच्या प्रार्थनास्थळांना अपमानित करून त्याच्यावरती आपल्या प्रार्थनेचं स्थळ उपस्थित केलं किंवा बांधलं
आणि तिथून जर प्रार्थना केली असेल तर मला वाटतं जगातला कुठलाही ईश्वर ही प्रार्थना स्वीकार करत नाही. त्यामुळं देशातल्या मुस्लिमांना सुद्धा यामध्ये असं काही आपल्याला दडपण आणलं किंवा सत्ता आली म्हणून आपल्यावरती अन्याय झाला अशा पद्धतीचं काही वाटण्याची काही गैर नाही. आणि मी तर आपल्या माध्यमातनं समाजाला सांगू इच्छिल की बाबा आपल्याला विश्वमानवतेचा सलोखा जपायचा आहे. त्यामुळं फक्त आणि फक्त मंदिर आणि मशिदीपुरतं हे राहू नये. आपल्याला जगाला त्या ठिकाणी दिशा द्यायची. आणि सनातन धर्म असलेला हा हिंदू धर्म आत्ता हिंदू झाला. पूर्वी संतांनी याला विश्वमानवतेचा धर्म म्हटलं आहे. संतांनी याला चांगल्या चांगल्या पद्धतीच्या उपमा दिल्यात. मग त्या काळामध्ये वेदांमध्ये वैदिक धर्म म्हटलं आहे, वैदिक परंपरेमध्ये सनातन धर्म म्हटलं आहे. तर मग हा जो धर्म आहे अनादी काळापासून चालत आला. आता काही जणांनी प्रश्नच उपस्थित केला आहे की भगवान रामचंद्र होते का नव्हते. आता हे कोणालाही माहीत नाही रामचंद्र होते का नव्हते. काही जणांनी याला मिथक म्हटलंय. पण भगवान रामचंद्र होते का नव्हते ह्यापेक्षा जगद्गुरु तुकोबाराया आणि तत्सम जे त्या विचारांचे संत होते हे होते का नव्हते हे आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे. जर मग तुकोबाराया असतील तर तुकोबारायांनी रामकृष्ण हरी का म्हटलंय, हरीचं रामाचं कृष्णाचं अस्तित्व का मान्य केलं. आणि जर मग हे रामकृष्ण तत्सम हे जे दैवता आमचे जर असतील नसतील मिथक जर म्हणायचं असेल तर मग या आमच्या संतांना आम्ही खोटं ठरवतोय. त्यामुळं हे आमचे दैवत होते पण ते सर्वसमावेशक होते. त्या काळात मुस्लिम धर्म तर नव्हताच. रामांच्या काळामध्ये कुठं मुस्लिम धर्माचा उदय सुद्धा झालेला नव्हता. 1400 वर्षाची मुस्लिम धर्माची पार्श्वभूमी आहे. आणि हिंदू धर्म हा अनादी काळापासून चालत आला. त्यामुळे मुस्लिमांना गैर वाटण्यासारखं इथं काही नाही. आक्रांती जे लोक होते, आक्रमणकारी जे होते, त्यांनी या समाजावरती आपलं वर्चस्व लादण्यासाठी खरं तर हिंदूंना आजपर्यंत दाबल्या गेलं. आजपर्यंत हिंदूंना दाबल्या गेलं. आणि हिंदूंचे मग हे पुरोगामी असू द्या किंवा कट्टरवादी असू द्या, राम हे सर्वांचे आहेत, कृष्ण हे सर्वांचे आहेत. आणि त्यांच्या जर आराध्य त्यांच्या जर इष्ट ठिकाणावरती अशा पद्धतीचे जर आक्रमण होत असतील तर त्यात मुस्लिमांनी त्या गोष्टीचं समर्थन करणे किंवा त्यासाठी वावगं वाटून घेण्यासारखं काही नाही. ते आक्रमणकाऱ्यांच्या आक्रमणाचं आत्ताच्या काळात दिले गेलेलं प्रतिउत्तर आहे. त्याच्यामुळं मुस्लिमांनी प्रत्येक समाजामध्ये काही राजकारण करणारे लोक असतात. या मुद्द्याचा जर कोणी फायदा घ्यावा इच्छित असेल, कदाचित लोकांना वाटतंय की भारतीय जनता पार्टी प्रस्थापित सत्ता पक्ष या गोष्टीचं राजकारण करून फायदा घेऊ इच्छित आहे, तर ही संधी अगोदरच्या सत्ताधाऱ्यांना सुद्धा होती. राम मंदिराचा प्रश्न जर त्यांनी देखील कोर्टाच्या माध्यमातून असाच मिटवला असता आणि त्यांनी जरी या लोकांच्या हिंदूंच्या आस्थेचं प्रतीक जतन केलं असतं तर मला वाटतं निश्चित पद्धतीनं त्यांना देखील फायदा झाला असता. पण त्या काळात त्यांना या गोष्टीचं काही सुचलं नाही. आणि ह्या भारतीय जनता पार्टीनं सुरुवातीपासून आत्तापर्यंत मुद्दा लावून धरल्यामुळं ते सत्तेत आले. त्यांनी आपला मुद्दा पूर्णत्वाला नेला आणि त्यांनी लोकांना दिलेला शब्दसुद्धा पाळला. त्यामुळं राजकारण ते कितपत करतात हे ते जाणे. पण मला वाटतं हा राजकारणाचा मुद्दा नाही, श्रद्धेचा आणि हिंदूंच्या आस्थेचा आहे. आणि हिंदूंनी तो पूर्ण करून घेतला. तर महाराज, चॅनलच्या माध्यमातून जाता जाता आपण काय आवाहन करू शकता? मी राजमुद्राच्या माध्यमातून एकच आवाहन करू इच्छितो. समाजाने एकोप्यानं राहावं. जितक्या जास्त पद्धतीनं आता प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा झाली म्हणजे समाजातले सगळे प्रश्न मिटले अशातला भाग नाही. त्यामुळं प्रत्येकानं आपल्या व्यक्तिगत जीवनचर्येमध्ये सुद्धा दिनचर्येमध्ये सुद्धा आपण लक्ष देणं फार गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं आपण डॉक्टर आहात, आपण आपल्या पेशंटला सांगता की ह्या पद्धतीनं तुम्ही जर रुटीन फॉलो केला तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं जीवन जगू शकता. त्या पद्धतीनं आमचंही सांगणं असेल की बाबा तुम्ही आमच्या संतांनी आमच्या इष्टदैवतांनी आम्हाला ज्या पद्धतीचे रस्ते दाखवलेत, जो मार्ग दाखवला आहे, त्या मार्गानं जर आपण निश्चित पद्धतीनं चाललो तर मला वाटतं आपल्याला काही असं वावगं ठरणार नाही आणि जीवन चांगल्या पद्धतीनं सुखकर पद्धतीनं आपण जगू शकतो. आणि दुसरी गोष्ट, हिंदूंनी फक्त राम हे मर्यादित नाहीत. हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराज हे मिताहारी होते हे एका इंग्रज अधिकाऱ्यानं सांगितलं. त्या पद्धतीनं हिंदूंनी शाकाहारी बनणं हे फार गरजेचं आहे. पुरोगामी चळवळीतले बरेचसे लोक हे मांसाहाराचं समर्थन करतात, आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहतो. पण आपल्या धर्मामध्ये शाकाहाराला फार महत्त्व आहे. त्यामुळे शाकाहारी राहणं फार गरजेचं आहे. परवा कुणीतरी एक प्रश्न उपस्थित केला की राम हे मांसाहारी होते. मला वाटतं एका ठिकाणी एका कवीनं फार सुंदर उत्तर दिलं आहे. गर्व था भारत भूमी को महावीर और बुद्ध की माता हो.
रामकृष्ण और नानक जैसे वीरों की यश गाथा हो। कंद मूल खाने वालों से मांसाहारी डरते थे, पौरस जैसे शूरवीर को नमन सिकंदर करते थे। 14 वर्षों तक खूंखारी वन में जिसका धाम था, मन मंदिर में बसने वाला शाकाहारी राम था। चाहते तो खा सकते थे वे मांस पशु के ढेरों में, लेकिन उनको प्यार मिला शबरी के झूठे बेरों में। एखाद्या पशुची हत्या करणे, एखाद्या जीवाची हत्या करणे आणि त्याचं मांस भक्षण आपण करणे, हे खरं तर हे हिंदू संस्कृतीमध्ये नाही। तंत्रक्रिया करणारे, मंत्रक्रिया करणारे असे काही दांभिक लोक समाजामध्ये आहेत, जे हिंदूंमध्ये सुद्धा येतात। ते मांसाहाराचं भक्षण केल्याचे काही पुरावे आपल्याला शास्त्रांमध्ये आढळतात। जर तुम्ही त्याचा दाखला देऊन समाजाला म्हणत असाल की नाही, देवही पूर्वी मांसाहार करत होते, संतही मांसाहार करत होते, ते हे आपण चांगल्या साधू संतांना त्यांच्या चारित्र्याला डाग लावत आहोत। समाजाने शाकाहारी, निर्व्यसनी आणि समाजाने सात्विक होणं फार गरजेचं आहे। जर आपण सात्विक असाल तर आपण चांगल्या पद्धतीने विचारसरणी बाळगू शकता, आणि चांगली विचारसरणी प्रत्येक मनुष्याची झाली तर मनुष्यामध्ये जातीपातीपेक्षा विश्वमानवतेचा जो ज्ञानेश्वरांना अपेक्षित होता, जगद्गुरु तुकोबारायांना अपेक्षित होता, त्या पद्धतीने किंबहुना अखिल भारतामध्ये रामदासांचं कार्य झालं, समर्थ रामदासांना जो धर्म अपेक्षित होता त्या पद्धतीने आपल्याला विश्वमानवतेला जर जागायचं असेल तर ह्या करते हो तुम बातें कैसी, मंदिर मस्जिद राम की, खुनी बनकर लाज लुटली पैगंबर पैगाम की, हे जे हिंसेचं वातावरण चालतं हे अशा पद्धतीचं या समाजामध्ये नसावं, आणि समाजानं एकोप्यानं चांगल्या पद्धतीनं राहावं, आणि एक दिलानं सर्वांनी चांगल्या पद्धतीनं वाटचाल करावी। ईश्वराच्या आस्थेच्या मार्गामध्ये आपले विकासाचे प्रश्न न शोधता खरोखरच आपल्याला शाश्वत विकास कुठं साधता येतो का, या प्रश्नाकडे निश्चित पद्धतीनं प्रत्येकानं पाहावं, एवढंच मी आवाहन करू इच्छितो। धन्यवाद। तर दर्शको, हे होते संतोष गिरी महाराज। त्यांनी आज आपल्यासोबत अयोध्येतील घडलेले प्रसंग, त्यांनी स्वतःहून पाहिलेलं जे दिव्य पद्धतीचा प्रोग्राम होता, कार्यक्रम होता, सोहळा होता, तिथे लावलेली उपस्थिती, यावर आपल्याला खूप चांगली माहिती त्यांनी दिली। शिवाय शंकराचार्याचं जे वादग्रस्त बोलणं होतं त्यावरही त्यांनी धार्मिक पद्धतीने खुलासा केला। अर्धवट मंदिराची असताना, निर्माणाधीन असताना का बरं प्राणप्रतिष्ठा केली याबद्दलही त्यांनी सखोल असं मार्गदर्शन केलं। पुढच्या वेळी, पुढच्या कार्यक्रमात त्यांच्यासोबत आपण नवीन विषय घेऊन येणार आहोत, त्यांच्याशी परत एकदा हितगुज साधणार आहोत। महाराज, आपण आम्हाला वेळ दिलात त्यासाठी मी राजमुद्रातर्फे आपला आभारी आहे। धन्यवाद। मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह।